हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, सध्या आषाढ महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे. आषाढ महिन्याची पौर्णिमा झालेली आहे. आषाढ महिन्यात जी पौर्णिमा येते तिला दरवर्षी आपण गुरुपौर्णिमा साजरा करतो. तर पौर्णिमा झाल्यानंतर आषाढ महिन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. आषाढ महिन्यात जी अमावास्या येते, म्हणजे जेव्हा प्रत्येक मराठी महिना संपतो तेव्हा अमावास्या येते आणि अमावास्या झाली की दुसऱ्या दिवसापासून नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते. तर आषाढ महिन्याच्या शेवटी जी अमावास्या येते तिला दीप अमावास्या असं म्हटलं जातं. या अमावास्येला गटारी अमावास्या या नावाने देखील ओळखलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दीप अमावास्या म्हणजे काय, तिचं धार्मिक महत्त्व काय आहे, या अमावास्येच्या दिवशी दीपपूजन कसं करतात, कोणत्या गोष्टी या दिवशी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, अमावास्या केव्हा सुरू होणार, केव्हा संपणार, याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा अमावास्येची तिथी केव्हा सुरू होणार, केव्हा संपणार याबद्दलची माहिती जाणून घेऊया. तर ही अमावास्या 11 ऑगस्ट 2026ला उत्तर रात्री 1:54 सुरू होणार आहे आणि 12 ऑगस्ट 2026ला सकाळी 11:07 ही अमावास्या संपणार आहे. तर उदयतिथीनुसार 12 ऑगस्ट 2026चा दिवस दीप अमावास्येचा अर्थात आषाढ अमावास्येचा असणार आहे. 12 ऑगस्ट 2026ला आपल्याला अमावास्येच्या दिवशी जे काही आपण विधी करतो, दीपपूजन करतो, ते सर्व 12 ऑगस्ट 2026ला आपल्याला करायचं आहे. दीप अमावास्या म्हणजे काय, तर आषाढ महिन्यात जी अमावास्या येते तिला दीप अमावास्या असं म्हणतात किंवा गटारी अमावास्या असं म्हणतात. या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष पूजा केली जाते. म्हणजे श्रावणाच्या आगमनात, म्हणजे श्रावण महिन्यात आपल्याला बरेच पूजापाठ करायचे असतात. मग त्या हिशोबाने या आषाढ अमावास्येच्या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे साफ केले जातात. दिवे असतील, समई असतील, निरंजन असतील, जे काही देवपूजेचं साहित्य असतं ते साफ केलं जातं आणि दिव्यांची पूजा या दिवशी केली जाते. त्यामुळे या अमावास्येला दीप अमावास्या असं म्हटलं जातं. कोणतंही शुभ कार्य असेल, पूजा असेल, तर तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा दीप प्रज्वलन केलं जातं आणि मग पूजेला सुरुवात केली जाते. दिवा हा ज्ञान, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आपण मानतो. त्यामुळे आपण दीप अमावास्येच्या दिवशी दिव्यांची पूजा जर केली तर त्यामुळे आपल्या घरात सुखशांती टिकते. त्याचबरोबर देवी लक्ष्मीचा वास राहतो, अशी एक श्रद्धा आहे. त्यामुळे आषाढ अमावास्येच्या दिवशी दीपपूजन, दिव्यांची पूजा करण्याची एक परंपरा आहे. आता दीप अमावास्येच्या दिवशी नेमकं काय करायचं असतं. दीप अमावास्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, आपल्या घरातील स्वच्छतेची कामं उरकून घ्यायची, मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता करायची, आंघोळ करायची, त्यानंतर देवघराची स्वच्छता करायची, तुळशीला पाणी घालायचं आणि आपल्या घरात जे काही पितळाचे, तांब्याचे, चांदीचे किंवा मग आपले जे काही जुन्या गावाकडे काचेचे दिवे असतात, दगडाचे दिवे असतात, तर ते सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे. त्यानंतर त्या दिव्यांना देवघराजवळ एका पाटावरती वस्त्र अंथरायचं आणि त्यावरती ते दिवे व्यवस्थित पूजेसाठी मांडायचे आहे आणि त्या दिव्यांना हळद कुंकू व्हायचे, अक्षता व्हायची, फुले व्हायची. या पूजेमध्ये खास करून बाभळीचं जे झाड असतं त्याची फुले वाहिली जातात. त्यानंतर तुपाच्या किंवा तिळाचा एक दिवा आपण प्रज्वलित करायचा, त्या दिव्याची देखील पूजा करायची आहे. काही ठिकाणी सगळेच दिवे प्रज्वलित केले जातात, पण आमच्याकडे एकच दिवा तिथे प्रज्वलित केला जातो पूजेत. जसं आपण ज्याप्रमाणे देवांसमोर दिवा लावतो तसंच या बाकीच्या देवांसमोर एक दिवा लावायचा. गणपती बाप्पा, महालक्ष्मी, आपल्या कुलदेवतेची पूजा करायची. शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम, श्रीसूक्त, लक्ष्मी स्तोत्र किंवा रामरक्षा यांचं पठण आपण करायचं आहे. दीपपूजनाची एकदम साधी सोपी पद्धत आहे. दिव्यांसमोर तुम्ही तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. नैवेद्यात तुम्ही खडीसाखर, दूध, फळं किंवा एखादा तुम्ही गोड पदार्थ बनवला असेल तर तो अर्पण करू शकता. त्यानंतर आरती करायची आणि सर्व देवांचं दर्शन घ्यायचं आहे. तर अशी एकदम साधी सोपी पूजा
दीप अमावस्येच्या दिवशी करायचे आहे. आता थोडाफार भाग बदलला की पूजेच्या पद्धतींमध्ये बदल झालेला असतो. आमच्याकडे तरी अशीच साध्या सोप्या पद्धतीने पूजा केली जाते. आता काही ठिकाणी गॅसची देखील पूजा केली जाते. तर वेगवेगळं निघालं आहे, पण दीप अमावस्येच्या दिवशी फक्त आणि फक्त दिव्यांचीच पूजा करण्याची पद्धत आहे. आपण जे काही वर्षभर दिवे वापरतो त्यांना स्वच्छ करायचं आणि त्यांचीच आपण हळद कुंकू अक्षता वाहून फुले वाहून पूजा करायची. खास करून बाबळीचे फुलं या पूजेमध्ये वाहिली जातात. आमच्या भागात तरी अशीच पद्धत आहे. आता बरेच जण यूट्यूबला व्हिडिओ बघतात, प्रत्येकजण वेगवेगळी माहिती सांगतं. मग जे काही आपलं चूल असेल, गॅस असेल, त्यांची देखील लोक या दिवशी पूजा करतात. पण दीप अमावस्येच्या दिवशी फक्त आणि फक्त दिव्यांचीच पूजा करण्याची पद्धत आहे. दीप अमावस्येच्या दिवशी काय करायचं हे बघितलं, पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण दीप अमावस्येला चुकूनही करायच्या आहे. त्या गोष्टी आपण टाळायच्या आहे. आता अमावस्येचा दिवस बरेच लोक या तिथीला घाबरतात, पण या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशी घरात अंधार ठेवायचा नाही. लाईट गेली तरी आपण दिवा आपल्या घरात लावायचा आहे. या दिवशी दिव्यांचा अपमान करायचा नाही. दिव्याला आपल्याकडून लाथ लागेल असे दिवे ठेवायचे नाही. दिव्यांना आपण लाथ मारायची नाही. अमावस्येच्या दिवशी वादविवाद करायचे नाही. पितरांचा अपमान करायचा नाही. त्याचबरोबर अस्वच्छता घरात ठेवायची नाही. स्वच्छतेकडे आपण दुर्लक्ष करायचं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण सकाळी उठलं की पहिले आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता करायची आहे. दिव्यांची देखील स्वच्छता करायचीच आहे. दीप अमावस्येला आध्यात्मिक महत्त्व असं आहे की दिवा म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचं एक प्रतीक आहे. दिवा म्हणजे आशा, दिवा म्हणजे सकारात्मक ऊर्जा. म्हणून या दिवशी आपण न विसरता दीपपूजन करायचं आहे. दीपपूजन केल्याने मन देखील प्रसन्न राहते. घरात एक मंगलमय वातावरण निर्माण होते. दिव्यांची अमावस्या का साजरी केली जाते, तर पूर्वीच्या काळी लाईट नव्हती, तेव्हा जी काही कामं व्हायची रात्रीची किंवा संध्याकाळच्या वेळी दिव्याच्या प्रकाशातच व्हायची. दिवे लावले जायचे. काही ठिकाणी काचेचे दिवे, काही ठिकाणी लोखंडाची, दगडाची, असे वेगवेगळे प्रकारचे दिवे पूर्वी लोक वापरायचे. देवपूजा, अभ्यास, स्वयंपाक आणि शुभ कार्यामध्ये दिव्याचं विशेष महत्त्व तेव्हा होतं. त्यामुळे वर्षातून एकदा दिव्यांची स्वच्छता करून त्यांची पूजा करण्याची सुंदर परंपरा पूर्वीपासूनच सुरू झालेली आहे आणि आषाढ अमावस्येच्या दिवशी ही परंपरा पाळली जाते. दिव्यांची पूजा केल्यामुळे आपल्यालाही काही फायदे होतात. घरातील नकारात्मकता कमी होते. आपल्या घरात सुखशांती वाढते, समृद्धी वाढते. देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर लाभते. श्रावण महिन्याची सुरुवात मंगलमय होते. म्हणजे आषाढ अमावस्येच्या दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीपासून पवित्र असा श्रावण महिना सुरू होणार असतो. दिव्यांची स्वच्छता होऊन जाते आणि एक मंगलमय पद्धतीने श्रावण महिन्याचं स्वागत आपण करत असतो. जर आपले काही दिवे तुटलेले असतील, खूपच खराब झाले असतील, तर ते दिवे आपण घरात ठेवायचे नाही आणि दीप अमावस्येच्या दिवशी देवपूजेकडे चुकूनही दुर्लक्ष करायचं नाही. दीप अमावस्या आपल्याला एक धार्मिक, आध्यात्मिक संदेश देते. तर तो संदेश असा आहे, दिव्यांची अमावस्या आपल्याला असं शिकवते की जसा एक छोटासा दिवा अंधार दूर करू शकतो, तशी चांगली कामं, श्रद्धा आणि ज्ञान आपल्या जीवनातील अज्ञान, भीती, नकारात्मकता दूर करू शकतात. म्हणून या दीप अमावस्येच्या दिवशी बाहेरील दिव्यासोबत आपल्या अंतःकरणात देखील श्रद्धा, प्रेम आणि सद्भावनेचा प्रकाश प्रज्वलित करण्याचा आपण संकल्प करायचा आहे. तर असा एक खूप छान संदेश ही अमावस्या आपल्याला देत असते. तर अशा पद्धतीने दीप अमावस्येचं महत्त्व आहे. तर या दिवशी काय करायचं, काय करायचं नाही याबद्दलची माहिती आपण जाणून घेतलेली आहे. आपल्या सर्वांना दिव्यांच्या अमावस्येच्या मंगलमय शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.